आनंदामध्ये चुका शोधू नका, चुकांमध्ये आनंद शोधा. हसायदान थेंब वक्ते डॉक्टर संजय कळमकर यांचं प्रतिपादन. आजरा महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त पारितोषिक वितरण सोहळा थाटामाटात. विज्ञान प्रगत होतंय, आभासी जगात सर्व मग्न होत आहेत, पण संवेदनशीलता वाढती आहे. आभासी जगात किती रमायचं हे बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्या दुःखाला भेटूच शकत नाही त्याचं दुःख बाळगण्याची सवय जडतीये. आभासी जगात रमण्याचा हा परिणाम बदलणं गरजेचं आहे. त्यासाठी शिक्षण प्रणालीतून क्षमता विकसित करण्याचं आवाहन अहमदनगर येथील हसायदान थेंब वक्ते आणि कथाकथनकार डॉक्टर संजय कळमकर यांनी आजरा इथं केलं. येथील आजरा महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं आयोजित पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. जनता एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विलासराव नाईक अध्यक्षस्थानी होते. यावेळी वर्षभरात शिक्षण, कला, संस्कृती, क्रीडा, NSS, NCC आदी क्षेत्रात यशस्वीतांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. डॉक्टर कळमकर म्हणाले, आज स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती असताना त्यामागील विचार विसरू नयेत. स्वामी विवेकानंदांनी युवकांना सक्षम होण्याचं आवाहन केलं होतं, तर जिजाऊंनी छत्रपती शिवबांना घडवलं. ही आईच्या संस्कारांची फलश्रुती होती. यामुळं जगात खरं तर सर्वात सुंदर फक्त आईच असते, पण हल्लीची पिढी तिलाच विसरत चालली आहे. पण तिचे संस्कार विसरू नका. जिजाऊंच्या संस्कारातून घडलेल्या शिवबासारखे समर्थ व्हा. मिळालेली संधी आणि आलेल्या संकटातून क्षमता विकसित करा. क्षमतेतून भविष्य घडवा. त्यासाठी घेतलेल्या आदर्शांचा इतिहासही तपासा. याचं शहाणपण शिक्षणातूनच मिळतं, त्यावर विश्वास ठेवा, असं मौलिक आवाहन अत्यंत खुमासदार रीतीने विनोदाची पेरणी करत त्यांनी युवकांना दिला. स्वागत आणि पाहुण्यांचा परिचय स्नेहसंमेलन प्रमुख प्राध्यापक मनोज देसाई यांनी करून दिला. प्राचार्य डॉक्टर अशोक सादळे यांनी सविस्तर प्रास्ताविकात हेतू स्पष्ट केला. पारितोषिक वाचन डॉक्टर अशोक बाचुळकर यांनी केलं. कार्यक्रम सूत्रसंचालन प्राध्यापक विनायक चव्हाण यांनी केलं. यावेळी डॉक्टर अनिल देशपांडे, डॉक्टर दीपक सतोस्कर, KV एसणे, माजी उपनगराध्यक्षा जोशना चराटी, उपप्राचार्य दिलीप संगपाळ, कार्यालय अधीक्षक योगेश पाटील आदींसह सल्लागार आणि मान्यवर उपस्थित होते. आभार डॉक्टर अविनाश वर्धन यांनी मानले.